पांडुरंग परमात्मा आणि त्यांच्याच पायी श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग विठाला अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पिताला धन्यता देतात. बरं कुणाच्या माता पिताला धन्यता देतात हो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्यांच्या कुळात सात्विक आणि सदाचारी मुलं जन्माला येतात त्यांचा आनंद किंवा हर्ष सुद्धा देवाला वाटतो. बरं ते नेमकं करतात काय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ते गीता आणि भगवताचं श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकदा का त्यांची सेवा मला घडली ना तर माझ्या देवाला पारावा राहणार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या श्री क्षेत्र पुण्य पवन देवळगाव घाटनगरी येथे श्री संत शिरोमणी सावता बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव व ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली असे आपल्या गावातील सर्व माई बांधव त्यांचे मनापासून आभार मानतो. व कीर्तनला उपस्थित सर्व गावातील भजनी मंडळी श्रोते मंडळी सर्वांचा जन्म नतमस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पिताला धन्यता देतात. तो म्हणता महाराज आम्ही तर रात्रंदिवस जागे आहोत. कीर्तनात जरी झोप लागली तशी लागतीच म्हणा पण घरी गेले आम्ही 2-2 वाजता मोबाईल पाहतो म्हणजे आम्ही रात्रंदिवस जागे आहोत. आणि तुम्ही आम्हाला म्हणाले जागे हो. आपण जर जागे असतो तर सकाळी काकड्याच्या अभंगात श्री संत नामदेवराय कशाला म्हणले काय म्हणले आरती संत आपल्याला जागा करतात त्या आरती आपण निश्चित झोपलेले असतो. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही तर जागे आहोत. आपण जागे आहोत पण कुठं? संसाराच्या ठिकाणी. म्हणून संत आपल्याला जागा करतात. जागे राहून काय करा? स्मरण करा पंढरीनाथा. कारण की हा देह आपल्याला भजन करण्यासाठी मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाठात बाधिकेचा. जसा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह सापडलाय. एवढा सुंदर देवानं नरदेह दिलाय का याच देही घडे देवाचे भजन आणि कवे ज्ञान नाही कोठे. पण महाराज आम्ही भजन सोडून सगळं काही करायलो. भजन सोडून दुसरं काही केलं नाही तरी गेला तुमाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. भगवंताने आपल्याला ज्या कामासाठी वस्तू दिली त्या कामासाठी वापर नाही केला तर ती व्यर्थ जाते वाया जाते. आणि महाराज हा देह आपल्याला एकदाच आहे. हा नरदेह पुन्हा नाही. तुम्हाला बाकीचं पुन्हा भेटेल. अहो तुमची जमीन गेली तुम्हाला पुन्हा भेटेल. तुमची गाडी गेली तुम्हाला पुन्हा भेटेल. तुमचा पैसा गेला तुम्हाला पुन्हा भेटेल. तुमचं घर गेलं पुन्हा भेटेल. तुमचा रोड गेला पुन्हा भेटेल. एवढंच नाही
तुमची बायको गेली वरी पहा पुन्हा भेटन घरात जर वातावरण चांगलं असलं तर पण हा नरदेव पुन्हा भेटणार नाही मारा आजकाल सगळ्याच्या मागे टेन्शन आहे ताण आहे महाराज महाराज काही काही म्हातारी कशी असते माहिती का महाराज एक म्हातारा असं होतं कीर्तन आलं कीर्तनात आले कसं तोंड करून बसायचं बाहेरगावी माझं कीर्तन होतं एक म्हातारा माझ्या समोर बसलेलं होतं त्यानं कस्तूच तोंड केलं मी आलो विना घेतला रूपवाळी झाली महाराज माझं सहज लक्ष त्याच्याकडे गेलं त्याच्याकडे पाहिलं मग कीर्तनाचा अभंग किती सारा मी ना घेऊन त्याच्याकडे गेलो मी म्हणलं बाबा हो बाबा तुम्ही तोंड काऊन असं केलं तो म्हणला महाराज मला निरंकार उपवास मी म्हणलं सोडून दे कोण तोंड नीट कर मग आपण देवाच्या दरबारात आलोत ना फ्रेश राहायचं मोकळं राहायचं महाराज त्याची एकच गरज महाराज लेकरू आहे ना झालं लेकरू तर ते शाळाच आहे ना गेलं शाळा तर ते चांगल्या मार्कानं पास व्हाय ना बरं झालं पास तर त्याला लवकर लागाय ना लागली लवकर त्याला छोकरी भेटाय ना भेटली छोकरी ती नाल आहे ना बरं नाल ती तिला लेकरू बाळ व्हाय ना कोणाच्या मागे टेन्शन नाही महाराज महाराज चांगली जागा एकच राहिली भजन आणि कीर्तन म्हणून इथंच नाचलं पाहिजे महाराज नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे तात्या चांगला काय असते महाराज बाहेर गावी माझं कीर्तन होतं महाराज तिथला चौकदार असा नाचू लागला उड्या मारू मारू नाचू लागला मी पब्लिकेला म्हणलं चौकदार भारी नाचायले टाळी वाजव चौकदारासाठी 2-4 वेळा टाळी वाजवावं लागली टाळी वाजवायला लावली पण महाराज त्याला माहीतच नाही त्याची बायको कीर्तनला आली म्हणून असा नाचला महाराज नाचला कीर्तन संपलं घरी गेला त्याची बायको म्हणली आज लय नाचू लागलं तो म्हणला हाव काय हाव पांढरंगाचा साक्षात्कार झालं काय तुम्हाला काय आता पांढरंगाचा साक्षात्कार आणि काय जसं कीर्तन सुरू झालं तसं माझ्या धोत्रात झुरळ घुसलं मला वाटलं इकडे उडी हल्ली तर निघत नाही ती इकडे उडी हल्लीत निघत पण किती उड्या हल्ल्या तर झुरळ निघलंच नाही आता मारा पण तात्या चांगले नाचले म्हणून त्यांच्यासाठी एवढं टाळ्या वाजवा ज्या कामासाठी आपल्याला वस्तू दिली त्या कामासाठी आपण वापर नाही केला तर ती वाया जाते व्यर्थ जाते भगवंतांना नरदेह दिलाय कशासाठी कशासाठी भजन नाही केलं तर आपला जन्म वाया जाईल फक्त तुकोरायचं म्हणतात पुन्हा काही पुरावा आहे ते माऊली ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठात म्हणतात काय म्हणतात वाया वेळ झालं हरी वीणा वाया वेळ
ज्ञानोबराय म्हणतात हा संसार खोटा आहे, व्यवहार लटिक आहे. याच्यात आपलं हित नाही. आपलं हित कशात आहे तर देवाचं भजन करण्यात. हित ते करावे देवाचे भजन आणि हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन सिद्ध व्हावे. म्हणजे आपलं हित याच्यात आहे. आणि ज्यानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागर राहून भजन केलं त्याच्या माता पित्याला तुकोबराय धन्यता देतात. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात आपोलिया हिता जोसे भगता हो, आपोलिया हिता जोसे भगता, मग लोक तुकोबरायला प्रश्न विचारू लागले, अहो तुकोबराय आत्मा एक प्राप्त करून घ्यावं मुलांनी आणि धन्यता मात्र त्याच्या माता पित्याला. हे कसं काय वाटतं तुम्हाला? या उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं आपोलिया हिता जो असे जागता धन्य तो तत्वता महापुरुष. एखादा पैलवान असेल तो जर कुस्तीत विजयी झाला तर त्याचा सन्मान केला जातो, त्यालाच पुरस्कार दिला जातो. एवढंच नाही तर त्याला धन्यवाद धन्यता दिली जाते. एखादा वक्ता असेल त्याच्या वक्त्याबद्दल टाळ्या वाजतात, त्याला धन्यवाद धन्यता दिली जाते. पण एखादा जवान पुरुष असेल पुण्यवान असेल आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असेल तर त्याला धन्यता देण्याऐवजी त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. शास्त्राच्या दृष्टीने थोडा जर विचार केला तर आपल्याला शंकास्पद वाटेल, पण तुकोबराय म्हणतात तेच बरोबर आहे. ते कसं तर सांगतो, करा भजन विठाला विठाला. आता इथं आपल्याला कार्यकारी भाव पाहावा लागेल. मग मला सांगा, मुलगा हे कार्य आहे कारण आहे? मुलगा हे कार्य आहे का कारण आहे? हा, कार्य आहे. घट हे कार्य आहे का कारण आहे? कार्य आहे. चित्र हे कारण आहे कार्य आहे? कार्य आहे. एवढंच नाही तर कुंभार चांगला तर घट चांगला, चित्रकार चांगला तर चित्र चांगलं, आणि माता पिता चांगले तर पुत्र सुद्धा चांगला, आणि माता पिता जर अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. मी एका ठिकाणी अभंग घेतला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.
जसं पेराल तसंच उगवते. पण कीर्तन झालं एक जण मला भेटला. तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं बोलता बोलता एखादा शब्द गेला काय पण तो म्हणला नाही नाही महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना. तो म्हणला नाही नाही महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना. तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसंच उगवते. मी म्हणलं बरोबर आहे पण तो म्हणला नाही नाही आम्ही भुईमुगाचा शेंगदाणा पेरल्या होता टरफल कुठून येतं पाहत आणि डोकं कसं लावलं. आम्ही भुईमुगाचा शेंगदाणा पेरल्या होता टरफल कुठून येतं. मी म्हणलं टरफल येणार ना. मला नाही नाही आम्ही भुईमुगाचा शेंगदाणाच पेरलाय शेंगदाणाच यायला पाहिजे. महाराज कोणाला कसं काटवायचं आम्हाला माहीत. मी म्हणलं फुकट नाही घरी नाही पाया पड 500 रुपये दक्षिणा दे चहा पाच म्हणून सांगतो. महाराज त्यानं घरी नेलं पाया पडला 500 रुपये दक्षिणा दिली. मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा. तू म्हणला महाराज फक्त चहा आणतो बिस्किट नाही. मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव मला फक्त चहा. तुम्हाला चहा आणतो महाराज. मी मला कप बी नको नुसता चहा. तो म्हणला महाराज कपाशिवाय चहा कसा येईल. मी म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. तो म्हणला मग तुमच्याकडे ना दिला का मग तुला आधी कळत नव्हतं का. फुकट 500 रुपये घातले का नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माता पिता चांगले तर पुत्र सुद्धा चांगला आणि माता पिता जर अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. मला एक पेरूच्या बागेत एक मुलगा पेरू चोरत होता. तिकडून त्या पेरूच्या बागेचा मालक आला. तो म्हणाला त्यानं मारा त्या मुलाच्या हातात एक कान तुला तोडली पेरू चोरतोस कालांतरात तू लोकांच्या घरा पडशील. कुठे तुझ्या बाबा चल तुझ्या बाबाकडे. तो मुलगा म्हणला माझे बाबा तुम्हाला घरी सापडणारच नाही. मग तो पेरूच्या बागेचा मालक म्हणला कुठे वायरला गेले काय. तो मुलगा म्हणाला बाप जर वायरला गेला असता तर पोरग काय चोरीला आला असता. मग कुठे तुझे बाबा. तो म्हणला दिसले काय ते दुसऱ्या भांडीव. महाराज माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. विठ्ठल विठ्ठल. महाराज माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. आता शाळा तपासायला अधिकारी आले. महाराज शाळेतले विद्यार्थी जर नीट नाही वागले तर अपमान कोणाचा आहे. अधिकारी नाव कोणाला ठेवते शिक्षकांना. मग आता तसं महाराज तुमचं लेकरू जर नीट नाही वागलं तर अपमान कोणाचा आहे. कोण म्हणलं सरपंचाचा. अपमान माता पित्याचा आहे महाराज. म्हणून महाराज आणि विद्यार्थ्यांनो आपण मोठ्या माणसाचं ऐकलं पाहिजे. मोठ्या माणसं ऐकलं पाहिजे. मोठे माणसं आपल्याला जे सांगतात ते आपल्या हितातच सांगतात. आपण जर मोठ्या माणसाचं ऐकलं तर आपली पुढं चालून आयुष्यात फजिती होत नाही. आणि आपण जर मोठ्या माणसाचं नाही ऐकलं तर आपली पुढं आयुष्यात फजिती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज एकदा काय झालं जुन्या काळातलं दृष्टांत आहे नीट लक्ष देऊ नये का. एक जुन्या काळातला सावकार होता. महाराज त्याच्याकडे खूप पैसे होते आणि बसायला घोडे गिडे होते. पण महाराज तो घोड्यावर बसायला द्यायचा. त्याला भीती वाटायची. मग तो बाहेर जायचं असलं शेतात जायचं असलं पायी जायचा. मग त्या सावकाराचे मित्र होते ते मित्र म्हणाले अरे तुझ्याकडे एवढा पैसा आहे प्रॉपर्टी आहे तू पायी पायी काऊन फिरतो. त्यावेळेस सावकार म्हणले काय करावं मला घोड्यावर बसायची भीती वाटते मग पायी जावं लागते. मग महाराज त्या सावकारानं काय केलं महाराज माहिती आहे का. एक सुंदर अशी पालखी बनवाय टाकली आणि त्या गावात एक पैलवान होता. महाराज तो पैलवान अशी बैलगाडी एकटाच उचलायचा.